सेतू अभ्यासक्रमात आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत चेती आणि सूची, पिरॅमिड अँड प्रिझम. हे त्रिमितीय आकृत्या शिकणार आहोत आज आपण. ह्या सर्व चेती आणि सूची, प्रिझम आणि पिरॅमिड ह्या त्रिमितीय आकृती आहेत. 3 डायमेन्शनल फिगर्स. म्हणजे यांना आत्तापर्यंत तुम्ही जे शिकलात ते 2 डायमेन्शनल फिगर. त्याला लांबी आणि रुंदी दोनच डायमेन्शन्स असतात. पण या आकृत्यांना 3 डायमेन्शन्स असतील: लांबी, रुंदी आणि उंची. तर चला सुरू करूया. चेती व सूची, त्रिमितीय आकार. तर चेती म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात प्रिझम. आणि सूची म्हणजे पिरॅमिड. या चेती आणि सूची यांच्यामध्ये काय फरक आहे? तर चेती म्हणजे प्रिझम, 2 विरुद्ध पृष्ठे समान आकाराची असतात. प्रिझमचे अपोजिट सरफेसेस आर ऑफ द सेम शेप. थोड्यानंतर आपण आकृत्या घेऊ, त्यावेळेस तुम्ही शिकणार आहात. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो. हा मी या ठिकाणी एक रेक्टँगल काढला, दुसरा रेक्टँगल काढला आणि या रेक्टँगलची ही टोके जोडून दिली. हा झाला रेक्टँग्युलर पॅरालेलोपाईप. याची 2 टोके सारखे आहेत, बाकी टोके 2 पृष्ठे सारखी आहेत. टोके नाही, पृष्ठे सारखी आहेत आणि इतर पृष्ठे ही आयताकृती आहेत. उभी पृष्ठे कशी असतात? आयताकृती असतात. आणि चेतीच्या बाबतीमध्ये बघूया. सूचीच्या बाबतीमध्ये सूची म्हणजे पिरॅमिड. सूची या शब्दावरून तुमच्या लक्षात येतं. सूची म्हणजे सुई, टोकदार. म्हणजे त्याला काय असते? टोक असते असं. आणि इतर पृष्ठे कशी असतात? ट्रँग्युलर असतात. बाकी पृष्ठे असतात ट्रँग्युलर. हे बघा, सर्व पृष्ठे कशी आहेत त्याची? ट्रँग्युलर आहे, त्रिकोणाकृती आहेत. आणि एक जे टोक आहे त्याचं ते कसं असते? पॉइंटेड, सुईप्रमाणे असते. म्हणजे तुम्हाला पिरॅमिड म्हणजे सूची, प्रिझम म्हणजे चेती यांच्यामधील फरक समजलेला आहे. आता आपण एक एक उदाहरण घेऊ, त्यावरून तुमची संकल्पना स्पष्ट होईल. इष्टिका चेतीची सर्व पृष्ठे आयताकार आहेत आणि समोरासमोरील पृष्ठे अगदी सारखी आहेत. चेती आताच काय शिकलो आपण थोड्याच्या आधी? चेती म्हणजे काय? चेती म्हणजे प्रिझम. इष्टिका चेतीची सर्व पृष्ठे आयताकार आहेत आणि समोरासमोरील पृष्ठे अगदी सारखी आहेत. आता हे बघा, या ठिकाणी हे 2 पृष्ठे काढली, सारखी पृष्ठे आहेत ही. या पृष्ठांना, ही जी पृष्ठे आहेत ही सारखी पृष्ठे आहेत. या पृष्ठांना मी आता जोडतो. हा जो आकार तयार झालेला आहे, तुम्हाला आताच सांगितलं, 2 पृष्ठे कशी असतात? समोरासमोरील पृष्ठे अगदी
सारखी आहेत. टू फेसेस आर ऑफ सेम शेप. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रेक्टँग्युलर पॅरॅलेलोपाईड. याचे तुम्हाला आता हे जे दिसत आहेत तुम्हाला 1 2 3 ह्याला म्हणतात कडा. मोजायच्या आहे आणि तुम्हाला काढायच्या आहे किती कडा आहेत तर एजेस. हे जे दिसले होते मी पहिल्यांदा जे 2 काढलेले होते तसे असे अनेक पृष्ठे तयार झाली आहेत, त्याला म्हणतात फेसेस. ते सगळे लिहायचे आहेत तुम्हाला, मोजायचे आणि लिहायचे. आणि हे जे पॉइंट्स आहे या ठिकाणी पॉइंट तयार झालेले आहे याला म्हणतात शिरोबिंदू, व्हर्टायसेस. व्हर्टायसेस. आता तुम्ही याचे एजेस, फेसेस आणि व्हर्टायसेस लिहायचे आहेत. नंतरची आकृती घेऊ. घन. घनाला इंग्लिशमध्ये म्हणतात क्यूब. ज्या इष्टिका चितीची, ही सुद्धा इष्टिका चितीच आहे, पण फरक काय आहे? मगाशी जी इष्टिका चिती काढली होती त्या इष्टिका चितीमध्ये काही पृष्ठे कशी होती? रेक्टँग्युलर, आयताकृती होती. आता ही सुद्धा इष्टिका चिती आहे. या इष्टिका चितीमध्ये सर्व पृष्ठे, ही 2 पृष्ठे तुम्हाला कशी दिसताय? स्क्वेअर. स्क्वेअर. चौरस. तर ही 2 पृष्ठे चौरस आहेत. इतर पृष्ठे सुद्धा चौरस असतात. म्हणजे सर्व पृष्ठे याची कोणत्या आकाराची आहे? चौरस असतात. चौरस या आकाराची आहे. ऑल द फेसेस ऑफ क्यूब आर स्क्वेअर इन शेप. आता मी ही सगळी पृष्ठे जोडतो इथे. बघा याची सर्व पृष्ठे कशी आहेत? किती पृष्ठे आहेत? 2 आणि हे 4. 1 2 3 4 5 आणि वरचा एक 6. ही सर्व पृष्ठे कोणत्या आकाराची आहेत? स्क्वेअर. म्हणून याला काय म्हणायचा? क्यूब. दिस इज क्यूब. याच्या बाबतीमध्ये तुम्हाला मोजून काढायचे आहेत. याला फेसेस किती आहेत? एजेस किती आहेत? आणि व्हर्टायसेस किती आहेत? व्हर्टायसेस किती आहेत? फेसेस म्हणजे मराठीमध्ये पृष्ठे. एजेस म्हणजे कडा आणि व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू. किती आहेत ते काढायचे आहेत. सोपं आहे. हे जे काठा दिसतात ते काय आहेत? एजेस. हे जे पॉइंट दिसतात, टोक जे दिसतात त्याचे, याला म्हणू आपण व्हर्टायसेस. आणि ही जी पृष्ठे दिसतात त्याला काय म्हणू? फेसेस. हे तुम्हाला काढायचं आहे आता. आता हे बघा या ठिकाणी
सूची, चौकोनी सूची, याला इंग्लिशमध्ये म्हणतात रेक्टँग्युलर प्रिझम. रेक्टँग्युलर प्रिझम. का बरं याला सूची, सूची का बरं म्हणतात? उभे पृष्ठे कशी आहे त्याची? ट्रँग्युलर आहेत. तुम्हाला सर्वप्रथमच सांगितलं, सूची म्हटली की जी उभी फेसेस असतात, उभी पृष्ठे असतात, ती कशी असतात? त्रिकोणाकार. उभी पृष्ठे कशी असतात? त्रिकोणाकार. हे बघा या ठिकाणी त्रिकोण आलेला आहे, हा त्रिकोण 1 2 3 4. आणि याचा बेस बघा बरं कसा आहे? रेक्टँगल आहे. रेक्टँगल, आयत. किंवा याला काय म्हणू? क्वाड्रिलॅटरल. म्हणजे कोणताही शेप असेल, पण त्या शेपला किती बाजू आहेत? 4 साइड्स, 4 बाजू. क्वाड्रिलॅटरल इन शेप. आणि सगळे त्याचे व्हर्टायसेसवरून एका टोकावर चालून जोडलेले आहेत, म्हणून याला काय म्हटलं? पिरॅमिड. याचं नाव आहे पिरॅमिड. आणि खाली रेक्टँगल असल्यामुळे रेक्टँग्युलर पिरॅमिड. खाली जर ट्रँगल असता तर काय म्हटलं असतं? ट्रँग्युलर पिरॅमिड. खाली जर पेंटॅगॉन असतात, पंचकोन असतात, पंचकोनीय सूची, पेंटॅगोनल पिरॅमिड. म्हणजेच सूचीला किंवा पिरॅमिडला नाव कशावरून मिळालेलं आहे? त्याचा बेस कोणत्या आकाराचा आहे? ट्रँग्युलर प्रिझम. प्रिझम म्हटलं की 2 फेसेस सारखीच असतात, आणि बाकी फेसेस कशी असतात? रेक्टँग्युलर इन शेप. तळाचा किंवा वरचा पृष्ठभागाचा आकार, तळाचा किंवा वरच्या पृष्ठभागाचा आकार त्रिकोणाकृती असून बाजूंचे पृष्ठभाग हे आयताकृती असतात. याला जर असं उभं केलं, मग आता तुम्हाला लक्षात येईल, याला जर असं मी उभं केलं, याला तळाचा आकार कसा आहे? ट्रँग्युलर. वरचा आकार कसा आहे? ट्रँग्युलर. आणि बाकीचे आकार कसे आहेत? आयताकृती. देअरफॉर इट इज अ ट्रँग्युलर प्रिझम. मग याचे जे 2 सारखे फेसेस आहेत त्यांच्यावरून त्याला नाव पडते. जसं आत्ता मी सूचीच्या बाबतीमध्ये सांगितलं, त्याचा बेस जसा असेल त्या बेसवरून नाव पडते. पिरॅमिडचं नाव बेसवरून पडते, आणि प्रिझमचं नाव जे फेसेस सारखे आहेत त्या फेसेसवरून नाव पडते. याचे 2 फेसेस कोणते सारखे आहेत? ट्रँग्युलर फेसेस सारखे आहेत, म्हणून देअरफॉर इट इज अ ट्रँग्युलर प्रिझम. अजून एकदा रिव्हिजन करून घेऊ आपण. चिती म्हणजे प्रिझम. 2 opposite faces are identical in shape. 2 opposite faces are identical in shape, and all other faces are rectangular in shape. 2 फेसेस कसे असतात? सारखे असतात, ज्यावरून त्याचं नाव पडते. रेक्टँगल असेल रेक्टँग्युलर प्रिझम, ट्रँगल असेल ट्रँग्युलर प्रिझम, पेंटॅगॉन असेल पेंटॅगोनल प्रिझम. पण त्याचे बाकीचे पृष्ठ कसे असतात? ऑल अदर फेसेस आर रेक्टँग्युलर इन शेप. आता पिरॅमिड, याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रिझम अँड पिरॅमिड? चिती आणि सूची यांच्यामध्ये काय फरक आहे? सूची म्हटलं, मराठीत तर खूपच चांगला शब्द आहे हा. सूची, सुईवरून सूची शब्द. सुई
त्याचं टोक, म्हणून अपर एंड इज पॉइंटेड अँड ऑल द अदर फेसेस आर ट्रँग्युलर. अदर फेसेस आर ट्रँग्युलर इन शेप. मग या सूचीला नाव कशावरून दिले जाते? बेसवरून नाव दिलं जाते. बेस. सगळे फेसेस ट्रँग्युलर असतात. ट्रँग्युलर फेस सोडून जो बेसचा शेप असतो त्याच्यावरून नाव दिलं जाते. हा झाला प्रिझम आणि पिरॅमिडमधला फरक. आता वृत्तचिती. वृत्तचिती. वृत्तचिती काय आहे? वृत्तचिती. आता बघा, वृत्तचितीला इंग्लिशमध्ये म्हणतात सिलेंडर. सर्वांच्या परिसरात घरी सगळ्यांकडे डबे जे असतात या आकाराचे डबे असतात. वर झाकण असते याला आणि बेस. म्हणजे झाकणाचा आकार कसा असतो? झाकणाचा आकार असतो वर्तुळाकार. वर्तुळाकार. सर्क्युलर. इन शेप. सर्क्युलर इन शेप. आता पहा बरं, आणि बेसचा आकार कसा असतो याचा? बेसचा आकार, झाकणाचा आकार सर्क्युलर. बेसचा सुद्धा आकार कसा असतो? वर्तुळाकार. सर्क्युलर इन शेप. आता या बाजूला मी आकृती दाखवली आहे. या आकृतीला काय म्हणतात? सिलेंडर. टू फेसेस आर सर्क्युलर इन शेप and third face is curve. Third one is curved face. Curved surface. Curved surface म्हणून आपण त्याला. कोन. शंकू. शंकूला इंग्लिशमध्ये म्हणतात कोन. हा कोन सर्वांच्याच परिचयाचा आहे. आईस्क्रीमचा कोन. इथे काय आहे? याला एक टोक आहे. या ठिकाणी टोक आहे. हा बेस कसा आहे याचा? हा जो बेस आहे, हा बेस वर्तुळाकार. वर्तुळाकार. सर्क्युलर इन शेप. सर्क्युलर इन शेप. या टोकाला म्हणतात ॲपेक्स और व्हर्टेक्स आणि खालच्या याला म्हणतात बेस. आईस्क्रीमचा कोन, विदूषकाची टोपीसारखा आकाराला शंकू म्हणतात. बंद नसलेल्या शंकूला एक वक्र पृष्ठफळ आणि एक वर्तुळाकार कडा असते. सर्क्युलर एज असते. वक्र पृष्ठफळ, सरफेस इज कर्व्ड. आणि बेस कसा आहे? कडा कशी आहे याची? बेस सर्क्युलर आहे, त्याच्यामुळे ही जी कडा आहे, कडा म्हणजे काठ. कसा आकार आहे याचा? सर्क्युलर इन शेप. दिस इज कर्व्ड शेप and this is curved surface. आणि हा बेस कसा आहे? सर्क्युलर. सर्क्युलर. हा झाला कोन. आता गोल. गोल म्हटलं की अनेक जण म्हणतात गोल म्हणजे एखाद्या गोलचं उदाहरण द्या म्हणून सांगितलं तर अनेक जण काय करतात? बांगडीचं उदाहरण देऊन देतात. बांगडीचा आकार गोल आहे का? नाही.
बांगडीचा आकार गोल आहे का? नाही, चूक आहे. गोल म्हणजे सर्कल नाही. गोलाचं एखादं उदाहरण कोणतं आहे? चेंडू. चेंडू आणि बांगडी सारखी आहे का? बांगडीचा आकार आहे सर्क्युलर, वर्तुळाकार, आणि चेंडूचा आकार कसा आहे? गोल, भरीव आहे, गोल. मग चेंडू सारख्या आकाराला काय म्हणतात? गोल म्हणतात. दॅट इज, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्पियर. हा आकार स्पियर आहे. तर आता तुम्हाला हे मोजून लिहून दिलेले आहे, उत्तर दिलेलेच आहे या ठिकाणी. शिरोबिंदू म्हणजे वर्टायसेस. फेसेस, एजेस, सर्क्युलर एज, कर्व्ड सरफेस. शिरोबिंदू म्हणजे वर्टायसेस. किती शिरोबिंदू आहे इकडे? याला एकाचं उदाहरण मी समजावून सांगतो तुम्हाला. आता ही आकृती घेतली आपण. शिरोबिंदू किती आहे? 1 2 3 4 5 6 7, आणि तिकडे लपलेला आहे या ठिकाणी, तो आपल्याला दिसत आहे 8. सपाट पृष्ठे किती आहेत? ही दोन सारखी, दोन झाली फेसेस, 2 फेसेस, आणि 1 त्याच्या विरुद्ध 2, हा वरचा 3 आणि खालचा 4 5, आणि इकडे जो दिसत नाही तो 6. कडा किती आहेत? ह्या 4 कडा, इकडच्या 4 कडा 8, आणि ह्या आडव्या 4 कडा 12 कडा आहेत. वर्तुळाकार कडा नाहीत, वक्रपृष्ठफळ नाही. अशा प्रकारे क्यूबला 8 वर्टायसेस, 6 फेसेस अँड 12 एजेस. सारखंच आहे दोघांचे, फक्त फरक कोणता आहे? क्यूबच्या बाबतीमध्ये ऑल फेसेस आर स्क्वेअर इन शेप. याचे कसे आहेत? काही फेसेस स्क्वेअर आहे, काही फेसेस रेक्टँग्युलर आहेत. म्हणून याला म्हणतात रेक्टँग्युलर पॅरॅलेलोपाईप्ड. आधी लिहून दिलाय, इथं समजलं नाही तर काही प्रॉब्लेम नाही. आता ही काय? चौकोनी सूची. चौकोनी सूची म्हणजे आत्ताच सांगितलं तुम्हाला, रेक्टँग्युलर पिरॅमिड. रेक्टँग्युलर पिरॅमिड. आता याचे मोजायचे. सर्वात पहिले काय? व्हर्टायसेस. खाली 4 टोकं आहेत, 4 आणि 1 5 व्हर्टायसेस. सपाट पृष्ठे किती आहेत?
कशी असतात त्याची पृष्ठे? सगळी त्रिकोणाकृती, 4 त्रिकोणाकृती आणि हा 5वा चौकोनी. फाय एजेस किती आहेत? खालचे 4 एजेस, वरच्या 5 एजेस. 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8 एजेस. त्रिकोणी चिती. त्रिकोणी चिती म्हणजे प्रिझम. प्रिझम मोजायचे. व्हर्टायसेस 1 2 3 4 5 6 व्हर्टायसेस. फेसेस 3 रेक्टँग्युलर फेसेस आहे आणि 2 ट्रँग्युलर फेसेस आहे. 3 आणि 2 5. एजेस, ह्या 3 एजेस ह्या झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9. किती एजेस? 9 एजेस. सर्क्युलर एजेस नाही आणि कर्व्ड सरफेसेस सुद्धा नाही. ही झाली त्रिकोणी सूची. ट्रँग्युलर पिरॅमिड. सूची म्हणजे पिरॅमिड. ट्रँग्युलर पिरॅमिड. व्हर्टायसेस किती आहे? मोजायचे. 1 झाला 1 2 3 4 5 6. आपण कडा मोजले, त्याच्या एजेस मोजले. 6 एजेस. आता व्हर्टायसेस किती आहे? टोक किती आहे? एक टोक. 1 2 3 4 4 व्हर्टायसेस. सपाट पृष्ठे किती आहेत? 3. ट्रँग्युलर 1 2 3 आणि खालचा 4. अशा आकृत्या कागदाच्या तयार करून पाहाल तुम्ही. दंडगोल, सिलेंडर, मगाशी शिकवलं सिलेंडर. व्हर्टायसेस टोक नाहीच याला. सपाट पृष्ठे फेसेस, 2 फेसेस, सर्कल 1 and this one is second face. कडा एजेसही नाही. वर्तुळाकार कडा आहे. वर्तुळाकार कडा ही जी आहे ही वर्तुळाकार कडा आहे याची. 1. त्याचप्रमाणे खाली सुद्धा आहे. दिस इज 2 एजेस. आणि वक्रपृष्ठफळे, वक्रपृष्ठे, कर्व्ड सरफेसेस 1. हा जो आहे कर्व्ड सरफेस, डब्याचा जो आकार असतो की नाही असा वक्र, कर्व्ड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. कर्व्ड सरफेस 1 कर्व्ड सरफेस. आता हा काय झाला? कोन. व्हर्टेक्स किती आहे याला? एकच व्हर्टेक्स आहे. व्हर्टायसेस नाहीत अनेक. एकच टोक आहे म्हणून 1 व्हर्टेक्स. प्लेन सरफेसेस म्हणजे फेसेस, सपाट पृष्ठे. एक आहे हा सर्क्युलर सपाट आहे. खालचा जो वर्तुळाकार आहे हा सपाट आहे 1. एजेस किती आहे? कडा एकही नाही, एजेस नाहीत. कर्व्ड एजेस, हा कर्व्ड एजेस या सर्कलचा कर्व आहे. आणि कर्व्ड सरफेस 1 कर्व्ड सरफेस. वक्र आहे ना तो असा. आईस्क्रीमचा कोन आठवा.
एकच टोक असते, वन व्हर्टेक्स. वरच्या बाजूला जिथून आईस्क्रीम टाकतात तिथे असं काठ असते, म्हणून वर्तुळाकार कडा किती, सर्क्युलर एजेस किती, वन. कसा असतो तो, असा गोल असतो, म्हणजे कर्व असतो. कर्व सरफेस किती, वन कर्व सरफेस. हा झाला स्पियर. स्पियर मीन्स गोल. गोल म्हणजे वर्तुळाकार नाही, सर्क्युलर नाही. गोल म्हणजे बॉल सारखा, चेंडू सारखा जो आकार आहे त्याला काय म्हणतात, स्पियर. स्पियर याला व्हर्टायसेस नाही, कुठंच टोक नाही याला, सपाट पृष्ठ नाही, फेसेस नाहीत, कडा, कडाही नाही, गोल आहे तो पूर्ण, चोपडा आहे सर्व बाजूंनी, सर्क्युलर एज नाही. कर्व्ड सरफेस किती आहे, वन. पूर्ण सरफेसच त्याचं कसं आहे, कर्व्ड. हां, तर अशा प्रकारे तुम्हाला चौकोनी चितीला किती व्हर्टायसेस आहेत, फेसेस आणि एजेस. चौकोनी चितीला 8 व्हर्टायसेस, 6 फेसेस, 12 एजेस. ह्या सर्व आकृत्या आपल्या डोळ्यासमोर आणायच्या. आता मी दाखवणारच आहे तुम्हाला त्या आकृत्या सर्व. नंतर चौकोनी सूचीला 5 फेसेस, एजेस किती, 8 एजेस. पंचकोनी चिती, पेंटॅगोनल पिरॅमिड. चिती म्हणजे पिरॅमिड. पंचकोनी, पेंटॅगोनल पिरॅमिड, 10 व्हर्टायसेस, 7 फेसेस अँड 15 एजेस. पंचकोनी सूची, पेंटॅगोनल पिरॅमिड. इथे चितीच्या वेळेस मी काय म्हटलं, पेंटॅगोनल प्रिझम, इकडे पेंटॅगोनल पिरॅमिड. हेक्झॅगोनल पिरॅमिड. अशा प्रकारे तुम्हाला षटकोनी चिती, हेक्झॅगोनल पिरॅमिड. पिरॅमिड आणि प्रिझम याच्यामधला फरक समजला की सगळं करता येईल. चिती आणि सूची यांच्यामधील फरक लिहा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पिरॅमिड and prism. Prism has 2 identical bases, whereas pyramid has only one base. 2 identical bases and one base. Both are 3-dimensional figure. चौकोनी सूचीची घडणी काढा. रेक्टँग्युलर प्रिझम, पहा असा जर आकार काढला, इकडे ट्रँगल केले, हे ट्रँगल आणून जोडले की असा जो आकार होतो, दॅट इज रेक्टँग्युलर प्रिझम. चला, तर मी तुम्हाला आता हे सर्व 3-डायमेन्शनल फिगर्स दाखवतो. जरा क्यूब, नंतरची आकृती घेऊ आपण. रेक्टँग्युलर प्रिझम झाला.
पहा ट्रँग्युलर प्रिझम, हा ट्रँग्युलर प्रिझम आहे.